गॅस टंचाईचा फटका आता मंत्रालयाला सुद्धा बसू लागलेला. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे मंत्रालयातील कॅन्टीनही आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे मंत्रालयातील कॅन्टीन उद्या कदाचित बंद पडू शकतं अशी भीती वर्तवली जाते. मुंबई महानगरपालिकेचं कॅन्टीन बंद होणार का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण महानगरपालिकेचं कॅन्टीन जेवणासाठी बंद होणार असल्याची चिन्ह दिसत आहे. गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गॅस सिलेंडरचा काळाबाजार होतोय, सिलेंडरचा साठा केला जातोय असा दावा आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत केला. गॅसचा तुटवडा कसा कमी करता येईल ते सांगावं अशी मागणी अहिर यांनी केलेली आहे. गॅस तुटवड्यामुळे आता मुंबईकरांना फटका बसण्याची शक्यता आहे. सिलेंडर तुटवड्यामुळे सुद्धा पाव निर्मिती ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण मुंबई चेंबूर इथली शालिमार बेकरी बंद झालेली आहे. सिलेंडर मिळत नसल्यानं ही बेकरी बंद करण्याची वेळ आल्याचं बेकरी मालक सांगतायत. सिलेंडर नसल्यानं तात्पुरत्या स्वरूपात कोळशावर चालणाऱ्या बेकरीवर पाव निर्मिती केली जाते. मात्र याला सरकारची परवानगी नसल्यानं जास्त या बेकरीवर पाव निर्मिती करता येणार नाही. मुंबईतील दहिसर पूर्वमधील भारत पेट्रोल पंप आणि HP पेट्रोल पंपावर पेट्रोलचा तुटवडा जाणवतोय. पेट्रोलच्या कमतरतेमुळे भारत पेट्रोल पंप बंद असताना HP पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीच्या लांबच लांब रांगा लागतायत. गॅस सिलेंडर नोंदवण्यासाठी सध्या ठिकठिकाणी गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या. अशात मुंबईतील भांडूपमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर रिकामी सिलेंडर चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. IRCTCनं रेल्वे कॅन्टीनला महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. पर्यायी सुविधांसह उपलब्ध राहण्याच्या सूचना दिल्या. तसंच इंडक्शन चुलीवर जेवण बनवण्याच्या सूचना IRCTCनं दिलेल्या आहेत. गॅस टंचाई विरोधात विरोधक आक्रमक झालेत. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाण्यात सोमवारपासून हॉटेल बंदचा इशारा देण्यात आलाय. तर आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे ठाण्याच्या LPG गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. घरगुती LPG गॅसची सुविधा सध्या सुरू असून हॉटेल आणि इतर ठिकाणी LPG गॅसची विक्री सध्या थांबवण्यात आलेली आहे. भाजप 5 राज्याच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले. दिल्लीत उद्या केंद्रीय निवडणूक संचालन समितीची बैठक पार पडणार आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये पुढील 2 महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत. सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी विलेपार्ले पश्चिमेकडील कुपर रुग्णालयात जाऊन पाहणी केली. विविध विभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत समस्या जाणून घेतल्या. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. खाजगीकरण कुणी मागत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलेलं आहे. महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठापुढे शिवसेनेचं प्रकरण कार्यतालिकेत 40व्या क्रमांकावर सुनावणीसाठी निश्चित केलं. मुंबईतील परळमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वाद उफाळला. शोरमा स्टॉल इमारतीजवळ लावण्यावरून वाद निर्माण झाला. मराठी व्यावसायिकेला दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या संस्था स्मारकाच्या नावासाठी कुटुंबाची परवानगी घ्यावी लागणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या कार्यालयाकडून नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. नरेश अरोरा कुठे आहेत, महाराष्ट्रात की दिल्लीत, असा सवाल अमोल मिटकरींनी उपस्थित केला. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर दिसले नाहीत असं सुद्धा त्यांनी म्हटलं. ठाण्यात पाणी टंचाई विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगरसेवकानं महापालिका मुख्यालयात अंघोळ केली. पाणी टंचाईचा आरोप आंदोलन महापालिका मुख्यालयासमोर पवार यांच्या माध्यमातून
तर पाणी टंचाईची समस्या मिटली नाही तर यावेळी इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकात भारतीय रेल्वेचा ब्रँड असलेल्या रेल नीर बाटली बंद पाण्याची मागणीनुसार पुरवठा कमी झालाय. रेल नीर बाटल्या रेल्वे स्थानकातील स्टॉलवर दिसून येत नाहीये, त्यामुळे रेल प्रशासनानं रेल नीर व्यतिरिक्त मान्यताप्राप्त खासगी बाटली बंद पाणी विकण्यास परवानगी दिलेली आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लेझर स्पीड कॅमेऱ्यांनी अति वेगावर लगाम लागणार आहे. तर रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लेझर स्पीड कॅमेऱ्याचा पायलट प्रकल्प सुरू केला आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गासह लोणावळा आणि वडगाव मावळ परिसरात हे कॅमेरे बसवण्यात आले. आपल्या दैदिप्यमान कामगिरीनं जलतरणात भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर फडकावणारे जलतरणपटू वीर धवल खाडे पुन्हा एकदा प्रशासकीय मैदानात उतरणार आहे. राज्य सरकारनं खाडे यांचा यापूर्वीचा राजीनामा मागे घेण्याची विनंती मान्य केली असून त्यांना तहसीलदार म्हणून पुन्हा शासन सेवेत रुजू करून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथील विठ्ठल मंदिरात तुकाराम बीज ते एकनाथ षष्ठीपर्यंत हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. या मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाल्यानं शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येतोय. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं तसंच रोज हरिपाठ, प्रवचन आणि भजनाचे कार्यक्रम संपन्न झाले. मुंबई महापालिकेच्या इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांची यंदा सहल निघणार नाहीये. स्थायी समितीनं विद्यार्थ्यांच्या सहलीचा प्रस्ताव फेटाळला. वर्ष संपत असताना घाईत प्रस्ताव आणल्यानं नगरसेवकांनी याला विरोध केला. प्रस्तावानुसार वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणी संग्रहालय आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथं सहलीचं आयोजन करण्याचा प्रस्ताव होता. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावून पटसंख्या वाढीसाठी आता मुलांनाही उपस्थिती भत्ता मिळणार आहे. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींना दैनंदिन ₹1 उपस्थिती भत्ता दिला जातो. त्यात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष यांनी दिलेली आहे. तर मुंबई महानगरपालिकेची विलेपार्ले येथील आयबी मंडळाची शाळा बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलेला आहे. ही शाळा सुरू ठेवणं आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेचे आयबी मंडळ बंद करून CBSE करण्याबाबत पालकांकडून संमतीपत्र लिहून घेतलं जात आहे. कोस्टल रोड इथं नॉर्थ प्रकल्पासाठी BMCनं खारफुटीची तोड सुरू केली. मालाडमधील माइंडस्पेस जवळ आणि वर्सोवाजवळील अंबरनाथ टॉवरजवळ 2 ठिकाणी ही तोड सुरू झाली. या प्रकल्पामुळे 45,000हून अधिक खारफुटी बाधित होणार आहे. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा बॅट्समन ईशान किशन पाटण्यातील घरी परतला. यावेळी ईशानला पाहण्यासाठी क्रिकेटच्या हातांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली. T20 विश्वचषक विजेता भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेनं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. यावेळी विश्वचषक जिंकल्याबद्दल फडणवीसांकडून अभिनंदन करण्यात आलं. यावेळी MCचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अमृता फडणवीस उपस्थित होते. T20 विश्वचषक विजेतेपदानंतर भारतीय अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेनं विमानाऐवजी रेल्वेनं प्रवास केला. सर्व विमानं हाऊसफुल झाल्यामुळे शिवमनं अहमदाबाद मुंबई सयाजी एक्सप्रेसनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ट्रेनमध्ये कुणी ओळखू नये यासाठी त्यानं कॅप, मास्क आणि फुल स्लीव्ह T-शर्ट परिधान केलं.